सह्याद्री, निसर्ग संपन्न सह्याद्री, जितका देखना तितकाच रौद्र सह्याद्री. दूर दूर पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा, जेथे प्रत्येक ठिकाणी काही ना काही आहे. आजूबाजूने जंगलाने वेढलेला परिसर, त्यात असंख्य झाडझुडपातून नागमोडीवरनं घेत जाणाऱ्या खडतर पायवाटा. जसजशा या वाटा पुढे होत जातात तस तसं दर्शन होतं ते छातीत धडकी भरवणाऱ्या पण मनाला आतून सुख देणाऱ्या खोल दऱ्यांचं. पावसाळ्यात सह्याद्रीचं हे रूप अजूनच खुलून दिसतं. सह्याद्रीच्या दऱ्यातून कितीही वेळा फिरलं तरी त्याच ठिकाणी जाण्याचा मोह मनाला आवरत नाही. आज आपण अशाच एका ठिकाणी चाललो आहोत, सह्याद्रीतील उंच शिखरावर असणारं श्री टिकलेश्वर मंदिर. तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता आपण चाललोय देवरुखमधील टिकलेश्वर आणि मार्लेश्वर या ठिकाणी. तर आपल्यासोबत हे जण आहेत, हे आपली गाडी आहे, मित्राने आणले खास, आणि आपल्यासोबत हा एक आहे पुढे. तर जाऊया टिकलेश्वरला आणि तिकडेच भेटूया. तर चला. तर बघू शकता बाहेरचा व्ह्यू, पावसाने पण हजेरी लावले. आणि आता आपण थेट देवरुखला चाललोय. तिथून आपण जाऊया टिकलेश्वर आणि नंतर मार्लेश्वर बघूया, करूया. सगळं धुकं झालंय पावसामुळे. हा बघा बाहेरचा व्ह्यू. तर बघू शकताय पुढे मित्रांनो, आपल्याला पुढे जो डोंगर दिसतोय तिथेच आपल्याला जायचं आहे वरती. आणि आजूबाजूचा नजारा बघू शकताय तुम्ही. तर चला भेटूया पुढे. तर फायनली मित्रांनो, आपण आपल्या स्पॉटवर आलेलो आहोत आणि बघू शकताय पुढे ह्या पायऱ्या आपल्याला वर चलत जायचं आहे वरती. आणि हे आपल्या सोबत सगळे बघू शकता. तर चला वरती जाऊया. पायऱ्या चढून झाला की तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो पुढे जाऊन. तर चला. तर बघू शकताय अर्ध्या पायऱ्या चढून झाल्यात आणि पाऊस सुरू झालाय. पावसाला बघवत नाही, देवाचं दर्शन घ्यायला जातोय ते. आणि हा आपल्या सोबतचा पुढे धावत गेलाय झाडाखाली. आपण पण जाऊया. पावसाने ऐनवेळी धोका दिलाय आपल्याला. छत्री पण नाही घेऊन आलोय सोबत आपण. तर थोडं वर आपल्याला असा काही व्ह्यू बघायला मिळतोय. खूप सुंदर व्ह्यू दिसतोय वरती आल्यावर आपल्याला. थोडा धुकं पण सर्वत्र पसरलंय. तर जाता जाता आपल्याला एक छोटं मंदिर दिसलं इथेच, आणि दर्शन घेतलंय आपण इथे बघू शकताय. तर फायनली मित्रांनो, आपण मंदिराच्या इथं आलोय, मंदिर परिसरात. हे बघू शकता आजूबाजूला धुकं. तर चला तुम्हाला वरती जाऊनच दाखवतो. तर बघू शकता टिकलेश्वर मंदिर. हे मंदिर कळवडे, खडपुडे आणि बेलार या 3 गावांच्या सीमेवर असल्यामुळे त्याला टिकलेश्वर असे नाव पडले. असं सांगितलं जातं की 1970च्या दशकात स्वामी दयानंद गिरी आणि त्यांचे शिष्य विद्यानंद गिरी यांच्या प्रयत्नातून या मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराच्या मंडपासमोर या दोन्ही महाराजांच्या समाध्या आपल्याला पाहायला मिळतात. तर दर्शन घेऊन आपण थोडा आलोय पुढे. तर व्ह्यू बघू शकताय, खूप सुंदर व्ह्यू आहे. तर फायनली मंडळी, आपलं दर्शन घेऊन झालंय आणि आता आपण चाललोय खाली. आता इथून आपण मार्लेश्वरला जाणार आहोत सरळ. आजूबाजूचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही. आणि तर चला मार्लेश्वरला जाऊनच भेटूया. मार्लेश्वरचा आपला पार्ट 2 येणार आहे. आपल्या चॅनलला जाऊन एकदा नक्की व्हिजिट करा, पार्ट 2 बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.